लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाग्यश्री जगताप या आदिवासी समाजाच्या महिलेचं भाग्य उजळलं आहे। कारण की या निवडणुकीमध्ये भाग्यश्री जगताप यांना नगरसेवक पदाची लॉटरी लागलेली आहे। गेल्या 8 ते 10 वर्षापासून हे पेरू विक्रीचा व्यवसाय करतात। मात्र नगर परिषदेची पायरी न चढता त्यांनी पहिलं आपल्या व्यवसायाला प्राधान्य दिलेले। आता आपल्यासोबत भाग्यश्री जगताप आहेत, आपण त्यांची चर्चा करणार। काय सांगणार ताई, तुम्ही नगरसेवक झालात, अजून 24 तासही उलटले नाही, मात्र तुम्ही नगर परिषदेत न जाता तुम्ही थेट तुमच्या व्यवसायाला पहिलं प्राधान्य दिलं, काय सांगणार? पहिलं आपल्याच व्यवसायाला प्राधान्य द्यावं लागेल ना, कारण की पहिली पायरी आपला व्यवसाय आहे, त्याच्यानंतर मी नगरसेविका आहे। त्याच्यामुळं जे मतदारसंघाने माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो मी तडा नाही जाऊ देणार, कारण की त्यांच्याही समस्या मला सोडवण्याची जबाबदारी पडली आहे। पण आता माझा उदरनिर्वाह याच्यावर असल्यामुळं मला ही पण जबाबदारी निभावावं लागणार आहे ना। काय सांगणार, ज्यावेळेस तुम्हाला कळालं की तुम्ही नगरसेवकपदी रुजू झाला, तुम्हाला भरघोस मताने तुम्ही विजय मिळवला, काय मग असं विचार केला होता का, नाही आता पेरूचा व्यवसाय मी सोडून टाकणार, मी फक्त लोकांचीच कामं करणार? तर मतदारांसाठी काय आव्हान असणार, कसं मतदारांनी तुम्हाला मतदान केलं? मतदारांसंघाने माझ्यावर विश्वास ठेवला की बाबा चला सामान्य व्यक्ती आहे, आपले नाही का आदिवासी कुटुंबातली व्यक्ती आहे, एवढं सुनील अण्णा शेळकेंनी एवढ्या म्हणजे नाही का की गरीब व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे, तर काहीतरी त्याच्यामध्ये तथ्य असेल, म्हणून आपण त्यांच्या जो निवडणुकीला आपला उमेदवार उभा आहे त्याच्यावर पण आपण विश्वास दाखवून आपण त्यांना भरघोस मताने विजयी करावं, हे माझ्या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेवूनच आज मला इथे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला भरघोस मताने निवडून दिलेलं आहे। मग आता नगर परिषदेवर तुम्ही जाणार, नागरिकांची किंवा लोकांची जी कामंही करणार, मात्र ह्या व्यवसायाकडे कसं पाहणार? मी दोन्ही कामं करणार आहे, कारण की पहिलं माझा व्यवसाय, नंतर माझे जे माता भगिनी आहेत त्यांच्या समस्या सोडवणार, आणि म्हणजे सोडवणारच आहे, कारण की माझ्यावर इतका त्यांनी विश्वास दाखवला आहे की आपली भगिनी एवढी उभा राहिली आपल्यासाठी, तर ती आपल्यासाठी नक्कीच काहीतरी करणार आहे तिचा व्यवसाय सांभाळून। जर पाहायला गेलं आता त्यांचे पतिदेव आहेत महादेव जगताप, तेही आपल्यासोबत आहेत। काय सांगणार, ह्या धावपळीच्या ह्या अगोदर नगरसेविका होण्या अगोदर ते तुम्हाला साथ देत होते, तर आता नगर परिषदेवर ते गेल्यावर तुम्ही तिथं जाणार का त्यांना इथं बसवणार? नाही, पहिलं तिला माझा व्यवसाय बघून नंतर ती नगरपालिकेत जाणार आहे। आणि प्रथम मी माझ्या वार्डातील माता बहिणींचे आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला विजय केलं, त्यामुळंच आम्ही आज पदेवर माझी वाईफ आहे। आणि मी इकडे माझा व्यवसाय बघणार आहे, ती नगरपालिकेतले कामं वगैरे बघणार आहे। जर तसं पाहिलं गेलं तर ज्या कोणी महिला निवडून येतात, मात्र त्यांचे पतिदेवच तिथं जाऊन बसतात, कारण एखादी सरपंच महिला आली तर त्यांच्या पतिदेवला सरपंच म्हणून हे करतात, तेच कारभार पाहतात। मग तुम्ही आता कसं का तुम्ही पण जाणार नगर परिषदेमध्ये यांच्या जागी? असं काही नाही होणार आहे, कारण की माझं पोट पाणी मी पेरूच्या धंद्यावर आहे, तर मलाच पेरूच्या दुकानावर थांबणंच आहे। तिला ह्याच्यातून मला तिने हातभार लावून ती नगरपालिकेतले कामं करणार आहे। ज्या समस्या लोकांच्या आहेत माझ्या वार्डमधल्या माता बहिणींच्या, ते सोडवणार आहे ती। पहिलं तर ती मला मदत करणार आहे इकडे माझं दुकान लावण्यासाठी, आणि त्यानंतर ती नगरपालिकेतील कामं करायला हे करणार आहे। अशा पद्धतीने हे जगताप कुटुंबीय जरी 8 ते 10 वर्षापासून पेरूचा व्यवसाय करत असेल, मात्र आजही ते जरी नगरसेविका झाल्यात तरी त्यांनी जे पहिलं प्राधान्य ते आपल्या व्यवसायाला दिलेलं आहे। त्यामुळे यावरून असं कळतं की आजही लोकशाही ही जिवंत आहे, आणि लोकांनी, आदिवासी समाजातील मतदारांनी त्यांच्या पारड्यामध्ये मतं टाकून त्यांना विजयी केलेलं आहे। त्यामुळं आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण लोणावळा हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे। याच लोणावळ्यामध्ये भाग्यश्री जगताप असेल किंवा मावळ तालुक्यामध्ये यांच्या जे नावाची चर्चा आता सध्या सुरू असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामॅन आकाशसह गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ।